नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत पिंपळगावला, एका अशा छोट्याशा खेडेगावात जिथे रात्र होताच एक भयानक स्मशानभूमी जागी होते. ही कथा आहे एका अशा भयानक वास्तवाची जिथे मृतांपेक्षाही जिवंत लोकांना जास्त भीती वाटते. जर तुम्हाला ही रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सोबत असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका माणसाची थरारक कहाणी ऐकायची असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो. आणि हो, कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर सुरू करूया पिंपळगावच्या त्या शापित स्मशानभूमीची कहाणी. माझं नाव सन्मेश आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे जो आजही मला रात्री झोपू देत नाही. अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव हे आमचं छोटंसंच गाव. बाकीच्या गावासारखंच आमचं गाव ही शांत आणि निसर्गरम्य आहे. पण एक गोष्ट आमच्या गावाला बाकीच्यांपासून वेगळं ठरवते, ती म्हणजे गावाबाहेरची ती जुनाट स्मशानभूमी. तशी ती आता फक्त नावापुरती स्मशानभूमी राहिली आहे, कारण तिथे आता कोणीही जात नाही. गेल्या 15-20 वर्षापासून ती पूर्णपणे ओस पडली आहे. गावकऱ्यांच्या मनात त्या स्मशानभूमीबद्दल एक अनामिक भीती आहे. रात्रीच्या वेळी तिथून जाण्याची कुणीही हिंमत करत नाही, कारण गावात एक अंधश्रद्धा किंवा सत्य म्हणा खूप प्रचलित आहे. ते म्हणजे रात्री त्या स्मशानभूमीत एका काळ्या कुट्ट मांजरीचा भयावह आवाज ऐकू येतो. तो काळजाला अक्षरशः छेदून टाकतो. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे तिथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला कोणीतरी त्याचे नाव घेऊन हाका मारत असल्याचे ऐकू येते. तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे, पण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. मी स्मशानभूमी अशीच ओस पडली नव्हती. यामागे एक भयंकर घटना होती जी आजही गावकरी आठवून थराथरा कापतात. साधारण 15 ते 20 वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. गावात एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तिचे अंत्यसंस्कार त्याच स्मशानभूमीत करायचं ठरलं होतं. सर्व तयारीही झाली. चितेला अग्नी दिला गेला. पण काय झालं असेल माहितीये? अग्नी वारंवार विझत होता. कितीही प्रयत्न केले तरी वारंवार अग्नी शांत होत होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अचानक वादळी वाऱ्याचे झोत जाणवले. झाडं वेगाने हलत होती. जणू काही अदृश्य शक्ती तिथे वास करत होती. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे त्या वाऱ्याच्या आवाजात अमानवी किंकाळ्या ऐकू येत होत्या. उपस्थित लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काही हिंमतवान गावकरी तिथे गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीचा मृतदेह तिथे नव्हता. फक्त जळालेल्या लाकडांच्या राखेजवळ एक काळी कुट्ट मांजर बसून भयान आवाजात रडत होती. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्या स्मशानभूमीला शापित मानले आणि तिथला वापर पूर्णपणे बंद केला. तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथे गेल्यावर तुम्हाला अज्ञात भीती जाणवली असेल? त्या घटनेनंतर स्मशानभूमी पूर्णपणे ओस पडली. तिथे फक्त गवताचं साम्राज्य वाढलं होतं आणि जंगली झाडं त्या भयान जागेला आणखीनच धुंद बनवत होती. दिवसाही तिथे कुणी जायची हिंमत करत नव्हतं आणि रात्रीच्या वेळी तर वाऱ्याचा आवाजही तिथे घुमण्याचं धाडस करत नव्हता. ती काळी मांजर ती मात्र अजूनही तिथेच होती असं गावकरी सांगत. तिचा तो भयान आवाज रात्रीच्या शांततेत दूरवर ऐकू यायचा आणि तो आवाज ऐकून आजही अनेक गावकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण गेल्या काही वर्षापासून त्या मांजरीसोबत आणखी एका गोष्टीची चर्चा गावात सुरू झाली होती. ती म्हणजे एक भयानक स्त्री. गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी त्या पडक्या भिंतीवर अनेकदा त्या काळी मांजरीसोबत बसलेल्या ठिकाणी एका स्त्रीला पाहिलं आहे. तिचे डोळे त्या मांजरीसारखे चमकदार आणि भयावह होते. जणू काही ते डोळे अंधारात अग्नीप्रमाणे तेवत होते. कधी ती स्त्री तिथे दिसायची तर कधी ती मांजर. जणू काही त्या दोघी
एकच होत्या किंवा एकाच शक्तीच्या दोन बाजू. या चर्चा ऐकून मला मात्र हसूच यायचं. मी नेहमीच या गोष्टींना अंधश्रद्धा मानत आलो होतो. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मला या गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण वाटत होतं. तो दिवस मला आजही आठवतो. अमावस्येची रात्र होती. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. मी अमरावती शहरात काही कामासाठी गेलो होतो आणि त्याच दिवशी परत येत होतो. गावातल्या माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं, सन्मेष, रात्री घरी परत येताना स्मशानभूमीजवळ येऊ नकोस हं. पाऊस आहे आणि अमावस्याही आहे. आजचा दिवस खूप वाईट असतो. काही वाईट शक्तींचा वावर वाढतो. पण मी हसलो आणि बोललो, अरे कशाला घाबरताय? या सगळ्या मनगडंत कथा आहेत. मी शहराला जाऊन येतो आणि तुम्हाला सकाळी सुखरूप भेटतो. मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो. गाव जवळ आल्यावर माझी बस गावाच्या फाट्याजवळ थांबली. पावसाचा जोर खूप होता. विजेचा कडकडाट आणि वाऱ्याचा आवाज. मी खाली उतरलो आणि घराच्या दिशेने निघालो. गावाकडे जाणारा रस्ता स्मशानभूमीच्या बाजूनेच जातो आणि मला त्याच रस्त्याने जावं लागणार होतं. जसजसा मी स्मशानभूमीच्या जवळ येत होतो तसतसा वाऱ्याचा वेग वाढू लागला. झाडं अशी वेड्यासारखी हलू लागली, जणू काही ती अदृश्य हाताने ओढली जात होती. हवेत एक थंडगार आणि विचित्र वास दरवळू लागला, जो पूर्वी कधीच जाणवला नव्हता. मला थोडं अस्वस्थ वाटूही लागलं होतं, पण मी स्वतःला समजावलं की हे फक्त वादळी हवामानामुळे होतंय. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का की तुम्ही एखाद्या गोष्टीला अंधश्रद्धा मानत असाल आणि अचानक तुम्हाला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली असे? मी पुढे चालत राहिलो, पण वातावरणातील बदल स्पष्ट जाणवत होता. हवेत एक अनोखा गारठा होता, जणू काही मी मृत्यूच्या दारात उभाच होतो. माझ्या पायाखालून जमीन सरकत असल्याचा मला भास होत होता. अचानक मला तो आवाज ऐकू आला. तोच भयान काळजाला भेदरवणारा आवाज, काळ्या मांजरीचा आवाज. तो आवाज इतका जवळून येत होता की मला वाटलं ती मांजर माझ्या अगदी जवळच असावी. माझं हृदय धडधडून करू लागलं. मी थांबलो आणि कान देऊन ऐकू लागलो. आवाज स्मशानभूमीतूनच येत होता. माझ्या मनात एक विचार आला, जाऊन बघूया तरी का, काय आहे ते. मला माझ्या बुद्धीवर खूप गर्व होता आणि त्या क्षणी मी अंधश्रद्धांना खोटं ठरवण्याच्या नादात माझ्या जीवाला धोक्यात घातलं होतं. मी धीर करून स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ गेलो. पाऊस अजूनही कोसळतच होता, पण विजेचा कडकडाट थोडा कमी झाला होता. अंधारात मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त झाडांची भयावह सावली आणि स्मशानभूमीच्या पडक्या भिंतीची अस्पष्ट रूपरेषा दिसत होती. आणि मग ते घडलं. मांजरीचा आवाज अचानक थांबला आणि त्या जागी एक भयानक क्रूर हसण्याचा आवाज घुमला. तो आवाज कुठून येतोय हेच मला कळत नव्हतं. तो आवाज हवेत तरंगत असल्यासारखा वाटत होता, कधी जवळून तर कधी लांबून. तो हसण्याचा आवाज एखाद्या स्त्रीचा होता, पण तो इतका विकृत आणि भयावह होता की माझ्या पाठीत एक थंड लहर सरकन गेली. माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. मी तिथेच थिजून उभा राहिलो. माझं हृदय छातीतून बाहेर पडेल की काय असं वाटत होतं. माझ्या डोक्यात नुसता एकच विचार होता, हे काय आहे? मी डोळे बारीक करून अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या डोळ्यांना जे दिसलं ते पाहून माझ्या रक्ताचं पाणीच झालं. स्मशानभूमीच्या पडक्या भिंतीवर जिथे ती काळी मांजर नेहमी बसते असं गावकरी सांगायचे, तिथे मला 2 चमकदार डोळे दिसले. ते डोळे अंधारात निळ्या रंगाचे चमकत होते, अगदी त्या काळ्या मांजरीच्या डोळ्यांसारखे. मला वाटलं की ती मांजरच असेल, पण मग माझ्या लक्षात आलं की ती मांजर इतक्या उंचावर कशी बसू शकते. आणि मग त्या डोळ्यांच्या खाली मला एका स्त्रीचा अस्पष्ट आकार दिसू लागला. ती तिथे शांतपणे बसली होती. तिचे केस मोकळे सुटलेले होते आणि वाऱ्यामुळे ते हवेत डोलत होते. तिचं शरीर खूप बारीक आणि रंग काळवंडलेला दिसत होता. तिच्या डोळ्याखाली ती चमक अधिकाधिक तीव्र होत होती, जणू काही ती माझ्याकडेच एक टक पाहत होती. तिच्या डोळ्यात मला अथांग शून्यत्व आणि एक अमानवी क्रूरता दिसली. माझ्या घशातून शब्दच फुटेनात. मला पळून जायचं होतं, पण माझे पाय तिथेच रुतून बसले होते.
माझे हातपाय थरथर कापत होते. त्या भयावह शांततेत फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज होता आणि त्या स्त्रीचे चमकणारे डोळे. आणि मग तो आवाज पुन्हा आला. यावेळी तो हसण्याचा नव्हता, तर माझ्या नावाने हाक मारण्याचा होता. सन्मेष, सन्मेष, जवळ ये. तो आवाज अगदी माझ्या कानाजवळून आल्यासारखा वाटला. जणू काही ती स्त्री माझ्या अगदी पाठीशी उभी होती. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटला. माझ्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब गोठून गेला. तिच्या आवाजात एक विचित्र मोहकता होती जी मला तिच्याकडे ओढत होती, पण माझ्या मेंदूला मात्र पळून जाण्याची तीव्र इच्छा होत होती. तिच्या आवाजातील प्रत्येक शब्दात अमानवी शक्ती जाणवत होती. मी मागे एक पाऊल टाकलं आणि तिने पुन्हा हाक मारली. ये ना सन्मेष, घाबरू नकोस, मी इथेच आहे तुझ्यासाठी. तिचा आवाज आता अधिकच मोहिनी घालणारा वाटू लागला. जणू ती मला एखाद्या सापळ्यात ओढत होती. तिच्या डोळ्यातील चमक वाढतच गेली. मी तिचा तो काळपट चेहरा आणि विस्कटलेले केस अंधारातही स्पष्ट पाहू शकत होतो. ती भयंकर दिसत होती. माझ्या मनात एकच विचार आला की पळ, आत्ताच पळ. मी माझ्या सर्व शक्तीनिशी तिथून पळायला सुरुवात केली. पावसाने रस्ता निसरडा झाला होता. मी अंधारात धावत होतो. मागे वळून पाहण्याची माझी हिंमत नव्हती. मला फक्त त्या ठिकाणाहून दूर जायचं होतं. माझ्या कानात अजूनही तिचा तो भयानक आवाज घुमत होता. सन्मेष, सन्मेष. मी धावत असतानाच माझा पाय कशात तरी अडकून मी थापकन पडलो. माझ्या डोक्याला जोरदार मार लागला. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. मला अजूनही तो तिचा हसण्याचा आवाज ऐकू येत होता. तो अधिकच क्रूर आणि विजयी वाटत होता. त्या आवाजाच्या साथीने माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. तुम्ही कधी इतके घाबरला आहात का की तुमच्या शरीरातील ऊर्जा संपून गेली असेल? सकाळी उजाडलं. पाऊस थांबला होता आणि सूर्यप्रकाश हळूहळू आकाशात पसरत होता. काही गावकरी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले होते आणि त्यांना रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला मी दिसलो. त्याने मला ओळखलं. सन्मेष. त्यांनी तात्काळ मला उचलून घरी आणलं. माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गावाच्या वैद्यपुवाने माझ्यावर उपचार केले आणि काही तासांनी मला शुद्ध आली. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्याभोवती माझे आई वडील आणि काही गावकरी जमले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती. आईने मला विचारलं, सन्मेष, काय झालं बाळा? तू इथे रस्त्यात कसा पडलास? माझ्या डोळ्यासमोर तो रात्रीचा प्रसंग पुन्हा उभा राहिला. ती काळी मांजर, तो हसण्याचा भयानक आवाज, पडक्या भिंतीवरची ती स्त्री आणि तिचे चमकणारे डोळे, आणि मग माझ्या नावाने तिने मारलेली हाक. माझ्या शरीरावर अजूनही काटा उभा होता. मी थरथरत त्यांना सर्व काही सांगितलं. माझा आवाज कापत होता, पण मी जे काही पाहिलं ते काही सगळं शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न करत होतो. ती ती तिथे उभी होती स्मशानभूमीजवळ, काळी मांजर, आणि मग ती ती बाई, तिचे डोळे मांजरीसारखेच. तिने माझं नाव घेऊन हाक मारली, मला जवळ बोलावलं. मी माझ्या डोळ्यांसमोर घडलेला प्रत्येक क्षण त्यांच्यासमोर उभा केला. गावकऱ्यांनी माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी भीती दिसू लागली. त्यांच्या आख्यायिकांना आणि अंधश्रद्धांना मी नेहमीच हसण्यावारी नेत होतो, पण आज मी स्वतः त्यांच्या गोष्टींचा प्रत्यक्ष पुरावा बनलो होतो. त्यांना कळून चुकलं की मी जे बोलतोय ते खरं आहे. त्या स्मशानभूमीत खरंच काहीतरी अमानवी शक्ती आहे. माझ्या अनुभवाने त्या राक्षसी शक्तीच्या आणि काळ्या मांजरीच्या अस्तित्वाला दुजोरा दिला. गावकरी आता पूर्णपणे निश्चित झाले होते की ती हरवलेली मुलगी आणि तिचा मृतदेह याच राक्षसी शक्तीने गायब केला होता. या घटनेमुळे संपूर्ण पिंपळगावामध्ये एक भीतीचं गडद सावट पसरलं. आधीच कुणी रात्री स्मशानभूमीकडे जात नव्हतं, पण आता तर दिवसाही लोक तो रस्ता टाळू लागले. अगदी गावात येणारे पाहुणे किंवा बाहेरून आलेले लोकही आता स्मशानभूमीजवळून जायचं टाळू लागले. तो रस्ता पूर्णपणे सुनसान झाला. गावातील मुलं आता स्मशानभूमीच्या नावानं एकदम घाबरून जाऊ लागली. स्मशानभूमीच्या नावाचं भय घेऊन मोठी होत होती ती मुलं.
काही दिवसांनी गावातील लोकांनी ठरवलं की या समस्येवर काहीतरी उपाय करायलाच हवा. त्यांनी दूरदूरच्या तांत्रिकांना आणि पुजाऱ्यांना बोलवून घेतलं. त्यांनी स्मशानभूमीत जाऊन शांतता आणण्याचा प्रयत्नही केला. अनेक पूजा अर्चा केल्या, मंत्रतंत्र वापरले, पण सगळं काही व्यर्थ. काही तांत्रिक आणि पुजारी ते तर स्मशानभूमीतून परतलेच नाही. त्यांचं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. जे परत आले त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते आणि त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलंही, या ठिकाणी असलेली शक्ती खूपच तीव्र आहे. ती शक्ती शक्तिशाली आहे की तिला हटवण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण गावच नष्ट होईल. त्यांच्या या इशाऱ्याने गावकरी आणखीनच घाबरले. त्यांना कळून चुकलं की या शक्तीशी लढणं शक्य नाही. आजही पिंपळगावमध्ये ती स्मशानभूमी भीतीचे प्रतीक म्हणून उभी आहे. तिच्याबद्दलच्या कथा आजही लहान मुलांना झोपवताना सांगितल्या जातात, पण त्या फक्त कथा नसून भयान वास्तव आहे. रात्रीच्या वेळी तिच्या जवळून जाताना आजही माझ्या अंगावर काटा येतो. ती काळी मांजर आणि ती भयंकर स्त्री अजूनही तिथेच आहेत असं वाटतं. कधी कधी शांत रात्री मला अजूनही दूरवरून मांजरीचा तो भयानक किंकाळण्याचा आवाज ऐकू येतो आणि त्यासोबतच एक भयानक हसण्याचा आवाज. जणू काही ती शक्ती अजूनही तिथे माझी वाट पाहत आहे. मी त्या रात्रीतून बाहेर आलो, पण त्या स्मशानभूमीत माझ्या आत्म्याचा एक भाग तिथेच राहिला. रोजचं आयुष्य पुन्हा सुरू झालं, पण माझ्यासाठी काहीच पूर्वीसारखं नव्हतं. रात्री डोळे मिटले की आजही मला तो भयान अंधार दिसतो. तो भयानक हसण्याचा आवाज ऐकू येतो आणि ते चमकणारे डोळे माझ्याकडे पाहताना दिसतात. आजही मला ती रात्र आठवली की माझ्या अंगावर काटा येतो. त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कधीही घडलं नव्हतं. मी तुमच्या सगळ्यांना विचारू इच्छितो, ज्यांनी ही कथा ऐकली, तुमच्यापैकी कोणी याबद्दल काही सांगू शकाल का? माझ्यासोबत त्या स्मशानभूमी ती कोणती अमानवीय शक्ती होती? तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे का? मला तुमच्या विचारांबद्दल आणि अनुभवांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊयात. पहिले म्हणजे चंद्रशेखर बेळगावहून, प्रताप कुंजाळ, रोहित कुंजाळ, रसिका कुंजाळ, आजरा कोल्हापूरहून, गजानन बोमावार, गुगुस जिल्हा चंद्रपूरहून, अशोक खंडागळे लातूरहून, राजेश मोरिये कुडाळ सिंधुदुर्गहून, जय भिंगरदेवे विटा सांगलीहून, अशोक शेलार डोंबिवली मुंबईहून, ज्योती अमरावतीहून, रोहिणी चौधरी ठाणे मुरबाडहून, रमेश बोराडे अंबरनाथहून, दत्तात्रेय वाघमारे मानावतहून, मयूर सोनवणे नवी मुंबईहून, प्रदीप देवकर पुणेहून, लक्ष्मण सोनके पुणेहून, भारत शेडगे साखरपा रत्नागिरीहून, अलका पानसरे नाशिकहून, श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणाहून, रोहित मराठे कुळे मुळशीहून, संगीता ढोले शिरपूर धुळेहून, पंडित गायकवाड आंबेगाव तालुका पेठहून, नरेश बाबर ठाणेहून, तुषार मिश्रा अमरावतीहून, विजय पाटील नाशिकहून, अनिरुद्ध रामभाऊ कासारे घाटनांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीडहून, सुरेश जगताप पुणेहून, प्रमोद सूर्यवंशी पुणेहून, निशाद पाटकर गोरेगाव मुंबईहून, अक्षय ताकतोडे व निकिता ताकतोडे रिसोड वाशिमहून, अरुण सोनवणे सातपूर नाशिकहून, मीना आमराळे तळेगावहून, हर्षदा देवरुखकर व पवन देवरुखकर खडवली मुंबईहून, सुशांत गवई पुणेहून, ज्योत्स्ना मोरवाळ यवतमाळहून, तेजस्वी देसाई लोणावळाहून, ज्योती संजय प्रधान अमरावतीहून, विलास हजारे राजापूर तासगावहून, राकेश धनगर मुरबादहून, सचिन ओलकर विरार मुंबईहून, आकाश बिराजदार ठाणेहून, पंडित गायकवाड आंबेपेठहून, दीपक दळवी वडगाव छत्रपती संभाजीनगरहून, हेमंत धुळेहून. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे BK कंवर, एकनाथ पाटील, आकाश रणदिवे
वसुधा देवी आणि शेवटी प्रशांत दुधवाडकर. पुढच्या भागात भेटूया एका नवीन आणि भयानक कथेसह. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि रात्रीच्या वेळी अनोळखी ठिकाणापासून दूर राहा, कारण तुम्हाला माहीत नाही कोणीतरी तुमची वाट पाहत असेल.